नमस्कार, मी आकाश जाधव. बार्टी, आरटी आणि टी-आय-टी-आयच्या नंतर आता सारथीचा सुद्धा निकाल जो आहे तो लागलेला आहे. इनफॅक्ट बार्टी आणि आरटीची आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू आहे. टी-आय-टी-आयचे ऑप्शन फिलिंग आजपासून स्टार्ट होतोय. त्याच्याच धर्तीवर आता सारथीनं सुद्धा आपल्या वेगवेगळ्या कोर्सेसच्या एक्झामचे जे निकाल आहेत ते निकाल लावलेले आहेत. साधारणतः निकाल काय कसे आहेत त्याचं ॲनालिसिस करूयात आणि पुढचा टप्पा कोणता असेल त्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा या व्हिडिओच्या निमित्तानं साधारणतः करायची आहे. हे सगळं पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं किंचित डिसअपॉइंटिंग गोष्ट म्हणजे यावर्षी सारथीनं ज्या जागा आहेत त्या खूप कमी केलेल्या आहेत. मागच्या वर्षी सारथीच्या माध्यमातून 2025 मध्ये ट्रेनिंग दिलं होतं 2000 IBPSच्या मुलांना, 500 SSCच्या मुलांना, राज्यसेवा 750, MES 300, JMFC 300 आणि UPSC 1010. त्यानंतर मध्ये काही विद्यार्थी डिव्हिजन न आल्यामुळं 5-10% जागा रिकाम्या राहतात. त्यामध्ये आता यावर्षी निकाल लावत असताना IBPS 2000 अचानक 300वर आलेलं आहे, SSC 300, राज्यसेवा 350, MES 50, JMFC 0 आणि UPSC 100 अशा एकदम ड्रास्टिकली ज्या टोटल जागा आधी जवळपास 4-5 हजाराच्या जवळपास होत्या त्या एकदम 1011वर ज्या त्या आलेल्या आहेत. आता ह्या निकाल लागलेल्या मुलांनी आपले निकाल कुठे पाहायचे आहेत तर निकाल लागलेल्या मुलांनी आपले निकाल पाहण्यासाठी ही सारथीची वेबसाईट आहे. वेबसाईटवर अनाऊन्समेंट किंवा नोटीस बोर्ड किंवा सूचना फलक या सेगमेंटमध्ये जायचं आहे. सारथी वेबसाईटवर इथे तुम्हाला सगळ्या कोर्सेसची UPSC, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, MPSC स्टेट सर्व्हिसेस, IBPS आणि SSC सगळ्या कोर्सेसचे निकाल जे आहेत ते दिलेले आहेत. आपली सारथी जी आहे ही कंबाईनसाठी ट्रेनिंग घेत नाही आणि पोलीस भरतीसुद्धा नाही आहे त्यांचं. तर जे कोर्सेस होते ज्याची परीक्षा झाली होती त्या सगळ्यांचे निकाल लागलेले आहेत. आपण एक एक ऑप्शन जर टिक केलं, जसं UPSC टिक केलं तर ह्या पद्धतीनं UPSCच्या मुलांची यादी तुम्हाला ह्या पद्धतीने सापडून येईल. सिलेक्ट झालेल्या मुलांची यादी त्यांनी सोबत लिहिलेलं आहे, कारण की हा वाला पार्ट प्रत्येक मेरिट लिस्टसोबत हा UPSCचा, हा MPSC MESचा, हा MPSC स्टेट सर्व्हिसेसचा, हा बँकिंग अर्थात IBPSचा आणि हा SSCचा. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की ही तात्पुरती गुणवत्ता यादी आहे, कारण की याच्यानंतर मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे ते होणार आहे. त्यानंतर पुढे बघा, सदर यादी ही तात्पुरती गुणवत्ता यादी आहे, अंतिम निवड नाही. अंतिम निवड ही आवश्यक व अनिवार्य प्रशिक्षण अर्हता तसेच संबंधित मूळ कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अंतिम लाभार्थी निवडले जातील, पण ते ह्यातूनच निवडले जातील. हेही तितकंच खरं आहे आणि हे प्रत्येक कोर्सेससाठी लागू आहे. खाली बॉटमला ॲज सच ॲडेड इन्फॉर्मेशन कोणतीही दिलेली नाही आहे. मूळ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व सविस्तर मार्गदर्शन सूचना सारथी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी नियमित भेट द्यायची आहे. ह्या पद्धतीनं त्यांनी प्रत्येक कोर्सबद्दल जे ते सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी सर पुढची जी प्रोसेस असेल ती कशी असेल त्याबद्दल थोडंसं आपण 1-2 मिनटं बोलूयात. पहिलं तुम्ही एक काम करायचं आहे, मी या व्हिडिओसोबत एक Google फॉर्म जोडलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि ज्या कोर्सला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या कोर्सचं नाव त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. सो दॅट इथून पुढची जी प्रोसेस असेल त्याबद्दल गाईड करायला सुद्धा जे ते सोपं जाईल. मग डॉक्युमेंटमध्ये विद्यार्थ्यांकडे समजा कधी कधी असं होतं, असलेल्या मुलांमध्ये मी मागचा अनुभव सांगतोय की त्यामध्ये हे डॉक्युमेंट नाही, हे आहे, हे नाही, त्या बदल्यात हे आहे, असं कोणतेही जे काही डाऊट्स असतील ते आपल्याला त्या माध्यमातून सांगता येतील. दुसरं, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा प्रेफरन्सेस जे आहेत हे दोन्ही सुद्धा मिळून हे ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल. मागच्या वर्षी प्युअर ऑफलाईन झालं होतं. याबद्दल त्यांनी यावर्षी सांगितलं होतं की ऑनलाईन घेऊ, पण अचानक बार्टीनं IBPS आणि पोलीस भरती सोडून इतर कोर्सेस ऑफलाईन घेतले होते. तर सध्याला इमिजिएट सांगता येणार नाही, पण मागच्या वर्षी ऑफलाईन झाल्याच्या नंतर शक्यतो बोलण्यातून सांगता येतं की यावर्षी ऑनलाईन होणार आहे. त्याबद्दल जसं अपडेट आलं ते अपडेट कळू. एक्सपेक्टेड स्टार्ट ऑफ ॲक्च्युअल ट्रेनिंग याबद्दल आजच आपल्याला सांगता येणार की ॲक्च्युअल ट्रेनिंग कधी स्टार्ट होईल. मला वाटतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेसला बाकीसुद्धा संस्थांच्या बार्टी आरटी ऑलमोस्ट संपत आलेला आहे. त्यानंतर TITAचं 16 पासून 22 पर्यंत सुरू आहे. तर मला असं वाटतं ॲटलिस्ट या पार्टमध्ये आता जर सारथीने वेग पकडला तर या पद्धतीने आपल्याला फास्ट पुढे जाता येईल. पण एक्झॅक्ट जे ते सारथीबद्दल कधी बॅच स्टार्ट होईल त्याबद्दल सांगता येणार नाही आहे. तुम्ही फक्त सध्याला एक काम करायचं आहे, जर तुमचं नाव निवड यादीमध्ये असेल तर पिन कमेंटमध्ये जो Google फॉर्म आहे तेवढा Google फॉर्म फक्त भरून द्या, जेणेकरून तुमच्या ज्या डाऊट्स असतील
त्या डाऊट्स आपल्याला या पद्धतीने ॲड्रेस करता येतील. काही डाऊट जरी असतील तर तुम्ही 9762441100 या कॉन्टॅक्ट नंबरवर तुमचे जे डाऊट आहेत ते डाऊट पाठवू शकता. बाकी अशाच पद्धतीने मला असं वाटतं ह्या एक्झामसाठीच्या किंवा स्कॉलरशिपच्या डिटेल्ड अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल नेहमीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.